अरे सर आम्ही इतकं कन्फ्यूज होतो ना सर. ऑनचा वापर कुठं करायचा, इनचा वापर कुठं करायचा, ऍडचा वापर कुठं करायचा. कधी म्हणतात सर तुम्ही ट्रेनमध्ये आहात तरी ऑन वापरा. सर असं कसं पॉसिबल आहे सर, कोणत्या लोकेशनवर ऑन वापरा, आपण इन का वापरतो. भाई खरंच खूप कन्फ्युजिंग टॉपिक आहे, पण डोंट वरी, मी तुम्हाला एक एक गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑनचा वापर कुठे कुठे करतात हे सांगणार आहे. कारण कसं असतं माहिती का मित्रांनो, लहान लहान गोष्टी सुद्धा मॅटर करतात. कारण मोस्ट ऑफ लोकांना माहीत असताना तुम्ही त्यांच्यासमोर जर का चुकीचं बोलले, मग भाई ते तुम्हाला जज करतात की अरे अरे एवढं सिंपल माहीत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे कम्प्लीट व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर. द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमची जी काही बॅच पुढची सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन घ्या. किंवा 20 दिवसाची सिरीज आहे आमची यूट्यूबवर, त्याच्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत मी तुम्हाला इंग्लिश शिकवलेलं आहे. त्याची प्राईम मेंबरशिप सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑनचा वापर कुठे कुठे आणि कशा प्रकारे करायचा हे शिकवणार आहे. तुमचं काम हे आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे करा, कारण दुसरा ऑप्शन नाही आहे. ठीक आहे ना. ओके, तर ऑनचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करतो, मग टाईमच्या वेळेस कसा करतो, लोकेशनच्या वेळेस कसा करतो, हे सगळं आपण शिकणार आहोत. तुम्हाला प्रत्येक पार्टवर सेंटेन्सेस तयार करायचे आहेत, तोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाहीत. तुम्हाला सेंटेन्स तयार करावे लागतील, चांगल्या प्रकारे समजावं लागेल आणि तेच समजण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल की आपण कुठे कुठे वापर करतो, कसा वापर करतो. ओके, लेट्स स्टार्ट. बघा ऑनचा वापर कसा आणि कुठे करतो आज समजूया. हे काय इतकं झालं, ठीक आहे. ओके, हिअर सगळ्यात पहिले बघा ऑनचा वापर कधी करतो, तर जेव्हा एखादी गोष्ट तुमची सरफेसवर असेल. सरफेस म्हणजे काय, एखादी गोष्ट, माझा हात आहे, आता हाताचा हा जो आहे ना हा सरफेस आहे. तर एखादी गोष्ट जर का सरफेसवर असेल तर मी ऑन वापरणार. फॉर एक्झाम्पल भाई द पेन इज ऑन माय हँड. ठीक आहे भाई, मासा समुद्राच्या सरफेसवर असेल मग कसं म्हणणार, द फिश इज ऑन द सी. आतमध्ये राहतात ते, पण जर का सरफेसवर असेल तर ऑन द सी तुम्हाला म्हणावं लागेल. तुम्हाला म्हणायचं की विमान हे ग्राउंडवर आहे, मग कसं म्हणणार, द प्लेन इज ऑन द ग्राउंड. भाई ग्राउंडवर सरफेसवर आहे, बरोबर की नाही. मोबाईल जो आहे तो टेबलवर आहे, कसं म्हणणार, द मोबाईल इज ऑन द टेबल. एक्झाम्पल दिलेत बघा, समथिंग इज टचिंग ऑर लेईंग समवेअर. इतकं काय झालंय. ओके, समवेअर इज टचिंग ऑर लेईंग ऑन अ सरफेस, की सरफेसवर जर का एखादी गोष्ट तुमची ले करत असेल, पडलेली असेल किंवा वर असेल, तेव्हा तुम्हाला ऑनचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, द बुक इज ऑन द टेबल. भाई टेबलवर बुक आहे. नेक्स्ट, द फोन इज ऑन द बेड. फोन हा टेबलवर, फोन जो आहे हा बेडवर आहे. तर एखादी गोष्ट जर का लाय करत असेल, पडलेली असेल सरफेसवर, तेव्हा तुम्हाला ऑनचा वापर करायचा आहे. सेंटेन्स तयार करा, कमेंटमध्ये मला एक सेंटेन्स टाका. नेक्स्ट बघा, दुसरं कधी करतात, ऑन डेज किंवा डेटवर, टायमिंगच्या रिलेटेड. डेज म्हणजे काय, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी. डेज असतात ना तेव्हा तुम्हाला ऑनचा वापर करायचा, की मी शनिवारी येईल, आय विल कम ऑन सॅटरडे. ठीक आहे ना. भाई रविवारी मी गावाला चाललो, आय एम गोइंग टू द टाउन. कधी, ऑन संडे. समजलं. तर अशा प्रकारे कोणता डे असेल तर डेच्या वेळेस तुम्हाला काय करायचं, तर ऑनचा वापर करायचा. अजून डेट्स, स्पेसिफिक डेट. भाई 26 तारखेला, भाई 27 तारखेला मी काम करणार आहे, भाई 28 तारखेला मी पडलो. ठीक आहे, तर एखादा स्पेसिफिक डेट असेल त्यावेळेस तुम्हाला ऑनचा वापर करायचा. बघा एक्झाम्पल दिलंय की यार ऑन मंडे, सो आय एम डुईंग माय वर्क ऑन मंडे, की मी मंडेला काम करणार आहे. भाई मी 15 ऑगस्टला जे आहे शाळेमध्ये जाणार आहे, सो आय विल गो इन द स्कूल. कधी, ऑन मंडे. समजलं. बघा 15 ऑगस्ट स्पेसिफिक झालं. आणि काहीतरी स्पेसिफिक दिवस असेल, भाई महात्मा गांधी जयंतीला स्पेसिफिक डे यार, काहीतरी स्पेसिफिक डे आहे. माझ्या बर्थडेला स्पेसिफिक डे यार, मित्राच्या लग्नाला. ओके, मग असे काही स्पेसिफिक डे असतात ना त्यावेळेस तुम्हाला ऑनचा वापर करायचा आहे. ठीक आहे. तर अजून बघा, ऑन डिव्हाइस. डिव्हाइस म्हणजे काय, डिव्हाइस म्हणजे कोणताही फोन. भाई तो फोनवर बोलत आहे. आता फोनवर म्हणजे काय, तर फोनवर बसून चढून बोलतोय का, भाई नाही. फोनवर बोलतोय म्हणजे ही इज ऑन. तर कोणताही डिव्हाइस असेल, मेड तो कम्प्युटर चालवत आहे, तो कम्प्युटरवर बसलाय, म्हणजे कम्प्युटरवर जाऊन बसणार का तो, नाही ना. कम्प्युटरवर म्हणजे काय, तर ऑन द कम्प्युटर. किंवा कोणताही डिव्हाइस असेल ना ॲज अ ऑब्जेक्ट, तर तुम्हाला ऑनचा वापर करायचा. बघा एक्झाम्पल, ऑन आय सॉ द न्यूज. मी न्यूज पाहिली कशावर, ऑन द टीव्ही. तर टीव्ही हे तुमचं मीडियम झालं. ठीक आहे. मी मोबाईलवर गाणे ऐकले, आय लिसन्ड द म्युझिक. कशावर, ऑन द मोबाईल. समजलं. बघा, शी इज टॉकिंग ऑन द फोन, ती फोनवर बोलतीये. ठीक आहे. ही वॉच्ड अ मूवी ऑन यूट्यूब. यूट्यूब हे मीडियम झालं. यूट्यूब हे काय झालं, तर एक यूट्यूब मीडियम झालं.
फेसबुक, मी फेसबुकवर व्हिडिओ पाहिला, आय सॉ द व्हिडिओ ऑन फेसबुक. समजलं? तर एखादा डिव्हाइस असेल किंवा मीडियम असेल त्यावेळेस तुम्हाला ऑनचा वापर करायचा. त्यानंतर बघा बाई, ट्रान्सपोर्ट असेल ना, ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर एखादी कॅरी करणारं व्हेकल. ठीक आहे, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता जसं आता अजून एक गोष्ट खूप जास्त कन्फ्युजिंग आहे. काय होतं माहिती का भाई, मी ट्रेनमध्ये आहे यार, मी ट्रेनमध्ये आहे, तर कसं म्हणणार? ठीक आहे ना, तर आय एम इन द ट्रेन म्हणतो आपण, पण असं नाही करायचं, चुकलं आहे. इन द ट्रेन नसतं भाई, मी बसमध्ये आहे, मग आय एम इन द बस नाही, इन द बस कधीच नसतं. भाई मी प्लेनमध्ये आहे, हा, इन द प्लेन कधीच नसतं, ऑन द प्लेन असतं. तुम्ही म्हणाल की सर आपण का प्लेनवर बसून थोडी जातोय, प्लेनच्या आतमध्ये असतो ना, असू द्या, डझंट मॅटर. जेव्हा तुम्ही एखादं असं व्हेकल, असं ट्रान्सपोर्ट व्हेकल की ज्याच्यामध्ये फिरू शकता, चालू शकता, एकदम आरामात लॅटरला जाऊन आले, ठीक आहे, नाही बढिया, एकदम फिरून आले, थोडं चक्कर मारू शकता, थोडी खेळती जागा आहे त्या ठिकाणी, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ऑनचा वापर करायचा. उदाहरणार्थ मी बसनं जात आहे, ठीक आहे, आय एम गोईंग ऑन बस. ठीक आहे भाई, तू कुठे आहेस? मी ट्रेनमध्ये आहे. भाई आय एम ऑन द ट्रेन. ठीक आहे भाई, तू ट्रेन झालं, बस झालं, शिप झालं, मोठी जहाज असते ना, शिप, क्रूज झालं, त्यावेळेस तुम्हाला ऑनचा वापर करायचा. बघा, ही इज ऑन द बस, तो बसमध्ये आहे. शी केम ऑन द बाईक तर ऑब्व्हियसली ऑनच म्हणतो आपण. ठीक आहे, दे आर ऑन द ट्रेन, की ते ट्रेनमध्ये आहेत, भले मध्ये म्हणतो आपण, पण इंग्लिशमध्ये ऑनचा वापर करायचा या ठिकाणी. असे किंवा लार्ज व्हेकल, ट्रेन झालं, प्लेन झालं, बाईक्स झालं, बसेस झालं, ज्यावर फिरू शकता, त्यावेळेस तुम्हाला ऑनचा वापर करायचा. अजून कधी ऑनचा वापर करतात नीट बघा भाई, लोकेशनवर ऑनचा वापर करतात, की यार मी ना ते जे शॉप आहे ना ते रोडवर आहे, मग कसं म्हणतात, द शॉप इज ऑन MG रोड. बाईची, ठीक आहे, चिस्तिया चौकामध्ये गाडी आहे, द बाईक इज ऑन चिस्तिया चौक. तर एखादं लोकेशन असेल, एखादं रोड झालं किंवा फ्लोअर, 3ऱ्या फ्लोअरवर, ऑन 3rd फ्लोअर म्हणतो आपण. ठीक आहे, माझं घर 4थ्या फ्लोअरवर आहे, सो माय फ्लोअर इज ऑन 4th फ्लोअर. तर रोड झालं, फ्लोअर झालं, वॉल, भिंतीवर घड्याळ आहे, मग वर म्हणजे का, वर नाही, भिंतीवर म्हणजे द वॉच इज ऑन द वॉल, द TV इज ऑन द वॉल. ओके, आपण म्हणूया की द रॅक इज ऑन द वॉल. समजलं? तर एखादी लोकेशन असेल किंवा रोड, फ्लोअर, वॉल, त्यावेळेस तुम्हाला ऑनचा वापर करायचा. बघा, द शॉप इज ऑन MG रोड, द पिक्चर इज ऑन द वॉल, ही इज सिटिंग ऑन द फ्लोअर, की तो खाली जमिनीवर बसलेला आहे. तर अशा वेळेस तुम्हाला ऑनचा वापर करायचा आहे. त्यानंतर लास्ट आहे की जर वेळेवर असेल किंवा कंडिशन असेल किंवा टॉपिक असेल, त्यावेळेस तुम्हाला ऑनचा वापर करायचा. उदाहरणार्थ, द मीटिंग इज ऑन टाइम, की एकदम वेळेवर म्हणतो ना, तो वेळेवर आला, ही केम ऑन टाइम, तर टाइमच्या वेळेस तुम्ही ऑनचा वापर केला. अजून काय, द डिसिजन डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे भाई, कंडिशन आहे की तुझ्यावर कंडिशन आहे ती, की तुझ्यावर डिपेंड आहे तो डिसिजन, तर ऑन यू वापरलं, द डिसिजन इज डिपेंड ऑन यू. अजून काय, टॉपिक, की तो तुझ्याबद्दल बोलत आहे, ही इज टॉकिंग ऑन यू. ठीक आहे, तो महात्मा गांधीजींबद्दल बोलत आहे, सो ही इज टॉकिंग ऑन महात्मा गांधीजी. समजलं? तर असे सेंटेन्स जे टाइम झालं, कंडिशन झालं, टॉपिक झालं, किंवा आम्ही मीटिंग जी आहे ती प्रोग्रेसवर आहे, तर मीटिंग इज ऑन प्रोग्रेस. समजलं? तर टॉपिक असेल, कंडिशन असेल, टाइम बद्दल असेल, तर त्या ठिकाणी आपण ऑनचा वापर करत असतो. तर या गोष्टी नीट लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले सरफेसवर असेल तर, त्यानंतर डेज किंवा डेटवर असेल तर, त्यानंतर डिव्हाइस किंवा मीडियमवर असेल तर, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट, ठीक आहे, मोठमोठ्या गाड्या असतील तर, फ्लोअर असेल, लोकेशन असेल, रोड असेल, वॉल असेल, आणि त्यानंतर ॲट द एंड टाइम असेल किंवा टॉपिक असेल, त्यावेळेस तुम्ही ऑनचा वापर करता. प्रत्येक शब्दाबद्दल मला कमेंटमध्ये सेंटेन्स द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल, गोष्ट समजली असेल चांगल्या प्रकारे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब तर करा यार. कसं करता यार तुम्ही? इतकं प्रेमाने, इतकं जीव तोडून शिकवतोय तुम्हाला, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहता तर तुम्ही संभाजीनगरमध्ये ऑफलाईन क्लासेस आहेत, त्या ठिकाणी जॉईन करू शकता. जर तुम्ही ऑनलाईन जॉईन करायचं असेल, बेस्ट 2 महिन्यामध्ये शिकायचं असेल, तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करा, किंवा आमचे प्राईम मेंबरशिप घेऊन सुद्धा तुम्ही 20 दिवसाचा कोर्स शिकू शकता. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा. गुड बाय.